नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रताप पूर्णाईला म्हणत असतो की पूर्णाई, आपण रविराजांना वाण दिलंय ना, मग आपण त्यातच समाधान मानूयात. कल्पना देखील पूर्णाईची माफी मागत असते आणि म्हणत असते की माफ करा, मला खरंच वाटलं नव्हतं की असं काही होईल. अर्जुन म्हणतो की अगं मम्मा, काहीच झालं नाहीये, वाणाचा एक कार्यक्रम जरी संपला असेल तर दुसरा सुरू होईल. अश्विन म्हणतो की एक्झॅक्टली, मला देखील तेच वाटतंय. तुम्ही कोणीही तुमचा मूड स्पॉईल करू नका, आपण लगेच कामाला लागूयात. अस्मिता म्हणते की कुसुममुळे गोंधळ तर झालाय, पण अर्जुनला वाण तरी मिळू देत. आणि मग कल्पना म्हणते की कुसुमताई, तुम्ही वाण तर देताय ना? त्यावर कुसुमताई म्हणतात की हो. कल्पना आणि विमल दोघीही वाणाच्या कार्यक्रमाची तयारी करत असतात. सर्व आता रेडी झालेलं असतं. सायली आणि अर्जुन पाटावर बसण्यास तोच पूर्णाई म्हणते की बास झालं, मला हे अजिबात पटत नाहीये. 2 मिनिटापूर्वी इथं काय झालं हे सगळे विसरलेत. तुमचं काय जे चालायचं ते चालू द्या, मी आतमध्ये बसते. सायली पूर्णाजीसमोर हात जोडते आणि म्हणते की पूर्णाजी प्लीज असं जाऊ नका. अहो, हे तुमच्या नातवाचं पहिलं वाण आहे, ते बघितल्याशिवाय जाऊ नका. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. अर्जुन म्हणतो की हो पूर्णाजी, मला वाण मिळताना माझी सगळी फॅमिली माझ्यासोबत हवी आहे. जे झालं ते विसरून जा पूर्णाजी आणि बघ ना तू माझं वाण. प्रताप देखील म्हणत असतो की पूर्णाई, अगं तू थांब ना, हे बघ आपण रविराजसोबत बोलूयात नंतर, पण तू आत्ता इथे थांब. आणि मग अश्विन देखील पूर्णाजीला खाली बसवतो, त्यामुळे पूर्णाजी नाईलाजाने खाली बसते. आणि मग सायली आणि अर्जुन दोघंही पाटावर बसतात आणि कुसुमताई त्याला ओवाळत असते. जेव्हा कुसुमताई अर्जुनला ओवाळत असते तेव्हा मनामध्ये म्हणत असते, तू सायलीचा खोटा नवरा आहे तरी माझ्याकडून वाण उकळायला तुला काहीच वाटत नाही ना रे. थांब, आता बघ मी काय करते, तुझे दातच पाडते. आणि मग नंतर कुसुमताई सायलीला ओवाळते. सायलीला ओवाळत असताना ती मनामध्ये म्हणत असते की अजून या स्वार्थी अर्जुनसाठी काय काय करणार आहेस ग. आणि नंतर कुसुमताई अर्जुनला अनारसे आणि खाण्याचं ताट देते आणि सायलीला साडी आणि जोडवी. कल्पना म्हणते की कुसुमताई, साडी आणि जोडवी खरंच खूप छान आहे हां, चला आपण जेवायला बसूयात. तर कुसुमताई म्हणतात की लेकीच्या घरी जेवलेलं मधुभाऊंना नाही आवडणार. तसं पण मी घरी स्वयंपाक करून आली आहे आणि विधी पण झालाय, तर मी निघते. कल्पना म्हणते की अहो कुसुमताई, तुम्हाला जेवल्याशिवाय कसं पाठवणार. तितक्यातच पूर्णाजी म्हणते की वा कल्पना वा, आज आपल्या घरातून कोण कोण उपाशी गेलंय, तेव्हा तू नाही काही बोललीस, ते तुला नाही खटकलं. कल्पना म्हणते की पूर्णाई, अहो ते पण मला खटकलं. रविराज भाऊजींचा आज पाहुणचार झाला नाही, ते नाही आवडलं मला. मी पण त्यांचा खूप आदर करते, परंतु ते सर्व गोष्टींसाठी अर्जुन आणि सायलीलाच गुन्हेगार मानतात. आणि हे बरोबर आहे का. प्रताप म्हणतो की कल्पना, आज जे काही घडलं त्याचं समर्थन करतेयस का तू. कल्पना म्हणते की नाही हो, मी तर फक्त माझ्या मनातले प्रश्न विचारतीये. पूर्णाई, अर्जुनसुद्धा रविराज भाऊजींवरती नाराज आहे, पण जेव्हा कधी भाऊजी घरी येतात ना तेव्हा अर्जुन गप्प बसतो, त्यांचा मान राखतो. सायली तर बिचारी तोंडसुद्धा उघडत नाही, पण तरीही नेहमी त्यांनाच का ऐकून घ्यावं लागतं. भाऊजी आणि तन्वी दुखावले हे मला माहिती आहे, पण अजून किती दिवस आपल्याच घरामध्ये अर्जुन आणि सायलीचा अपमान होणार आहे. तेव्हा प्रताप कल्पनावर ओरडतो आणि म्हणतो की कल्पना, पुरे आता. कल्पना म्हणते की सॉरी पूर्णाई, मी जरा कदाचित जास्तच बोलले असेल, पण मला एक सांगा की माझ्या मुलाला जर अधिक मासाचं वाण मिळावं असं मला जर वाटलं तर त्यात चूक काय आहे. आई म्हणून आणि सून म्हणून मला कुसुमताईंना बोलवण्याचा अधिकार नाही आहे का. पूर्णाई, माझ्यातली आई मुलांना त्रास होऊ नये म्हणून तडफडत असते आणि माझ्यातली सून तुमचा शब्द पाळण्यासाठी झिजते. कल्पना अगदी रडवेली झालेली असते आणि ती म्हणत असते की माझी खरंच खूप कोंडी होते पूर्णाई. तिला रडताना बघून सर्वांना खूपच वाईट वाटत असतं. सायली उठते आणि कल्पनाचं सांत्वन करत असते. सायली म्हणत असते की आई, अहो तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. जर मला माहीत असतं ना हे असं काही होणार आहे तर मी कुसुमताईला बोलावलंच नसतं. अर्जुन म्हणतो की कुसुमताईमुळे काहीच झालं नाहीये, मम्मा तू डोळे पुस. आणि तो कुसुमताईंना म्हणतो की मला हे वाण खूपच आवडले, थँक्स. कोणी एन्जॉय करू या नको, परंतु आपण ह्या रिच्युअल्स एन्जॉय करूयात. पूर्णाजी म्हणते की कल्पना, तुझ्या मनासारखं व्हावं म्हणून मी इथं थांबले, तुझा सासूचा मान हिरावून घ्यावा असं मला वाटलं नाही. प्रताप म्हणतो की चल पूर्णाई, मी पण निघतो, कारण या सगळ्या गोष्टीमध्ये खूपच वेळ वाया गेलाय माझा.
अर्जुन पाटावरनं उठायला लागतो तेवढ्यातच कुसुमताई म्हणते की थांबा, अजून मानपान करण्याचं बाकी आहे. त्यावर कल्पना म्हणते की कुसुमताई, तुम्ही तर सगळ्या रीतीभाती पाळल्यात. कल्पना म्हणते की हो, पण आमच्याकडे पद्धत जरा वेगळी आहे. अनारसे आणि पुरणाचे उंडे जावयाला खायला द्यायचे असतात. अर्जुन लगेचच त्याच्या ताटातला अनारसे उचलतो आणि खायला लागतो. तेव्हा कुसुमताई म्हणते की नाही नाही, त्यातले नाही खायचे, नैवेद्यासाठीचे वेगळे त्यातले खावे लागतील. आणि मग सायली देखील पाटावर बसते. कुसुमताई अर्जुनला अनारसा देते. अर्जुन अगदी मजेमध्ये अनारसा खात असतो आणि जेव्हा तोंडात घालतो तर तो अनारसा खूप खारट असतो. अर्जुन अगदी तोंड वाकडं करत मनात म्हणत असतो की कुसुमताईने मला माहिती आहे की हे मुद्दाम केलंय. कुसुमताई मुद्दाम विचारते की अर्जुनराव, कसा आहे अनारसा? त्यावर अर्जुन म्हणतो की माझी बायको सांगेल ना कसा आहे अनारसा, असं म्हणून तो सायलीला अनारसा देत असतो. तेव्हा कुसुमताई म्हणते की नाही नाही, तुम्हीच खातो, हा मान फक्त जावयाचाच असतो. अर्जुन म्हणतो की असं कसं? जिथे नवऱ्याचा मान तिथे बायकोचा मान. बायको खा बरं अनारसा, असं म्हणून अर्जुन सायलीला थोडा अनारसा खाऊ घालतो. तर सायलीला देखील तो अनारसा खूप खारट लागतो. तिघही एकमेकांकडे बघून इशारे करत असतात. तेव्हा कल्पना म्हणते की अरे इशारे काय करताय, अनारसा चांगला झालाय ना? कल्पना म्हणते की अरे अनारसा कसा झालाय ते तर सांगा. अर्जुन म्हणतो की एकदम माइंड ब्लोईंग. मम्मा, तुला सांगतो की असा अनारसा मी अजून कधीच खाल्ला नव्हता. अस्मिता म्हणते की आपल्या घरात एकदम सुंदर अनारसे बनतात, परंतु तरीही अर्जुनला काय, त्या आश्रमात कोणी शिंकलं ना तरी त्याचं कौतुक. अश्विन म्हणतो की अस्मिता ताई, तू फक्त टॉन्ट मारत बस, मी तर मस्त अनारसे खाणार आहे बाबा. तर अश्विन अनारसे खायला जाणार असतो. सायली मनामध्ये म्हणत असते की जर कुसुमताईची मस्करी सर्वांना जर समजली तर पूर्णाजी खूप रागवतील. अश्विन अनारशांना हात लावणार तेवढ्यातच अर्जुन म्हणतो की ये, तू कोण आहेस त्यांचा? तू जावई आहेस का त्यांचा? मी आहे त्यांचा जावई. कुसुमताई म्हणते की तुम्ही एक काम करा, यातला नाही त्या ताटातला घ्या. अश्विन लगेचच अनारसा उचलतो आणि खातो. अर्जुन आणि सायलीला वाटतं की आता तोही अनारसा खारट असेल, परंतु अश्विन म्हणतो की माइंड ब्लोईंग सुपर अनारसे झालेत. अर्जुन म्हणतो की खरंच? त्यावर अश्विन म्हणतो की हो. तेव्हा कुठे अर्जुन आणि सायलीच्या जीवात जीव येतो. अस्मिता म्हणते की वनस्पती तुपातलेच असतील अनारसे. तेव्हा कुसुमताई म्हणते की नाही अस्मिताताई, घरी कडवलेल्या साजूक तुपातलेत. त्यावर अस्मिता म्हणते की हो, बरं तुला परवडलं हा. अश्विन म्हणतो की अस्मिताताई, तुला खायचं असेल तर खा, कमेंट कशाला उगाच पास करतीये. तर अर्जुन सुद्धा सर्व बोलण्याच्या नादात असतात. हे बघून हळूच त्याचा खारट अनारसा चांगल्या अनारसाने रिप्लेस करतो आणि खात असतो. अर्जुन म्हणतो की हो ना अस्मिताई, तुला खायचं नसेल तर नको खाऊस, परंतु दुसऱ्यांचं तोंड तर कडू करू नकोस. अस्मिता मनामध्ये म्हणत असते की अर्जुन, तुला आता मला काय बोलायचे ते बोलून घे. थोड्याच वेळात तुझी बायको कशी ढसाढसा रडायला लागते की नाही बघ. कल्पना विचारते की बरं कुसुमताई, सर्व विधी आता झालेत ना? त्यावर कुसुमताई म्हणते की नाही, आत्ताशी तर फक्त अनारसे खाल्लेत, अजून पुरणाचे उंडे सुद्धा खायचेत. अजून खाल ना अर्जुनराव. असं म्हटल्यावर अर्जुनचं तोंड मात्र चांगलंच पडतं. कुसुमताई अर्जुनला पुरणाचा उंडा देते. पुरणाचा उंडा बघून अर्जुन विचार करू लागतो की अनारशामध्ये तर मीठ होतं, आता यात काय असणार आहे? यात जर गरम मसाला घातला असेल तर? अर्जुन अगदी हळूहळू तो पुरणाचा उंडा खात असतो. त्याला असं वाटत असतं की यात नक्कीच काहीतरी असणार आहे, परंतु पुरणाचा उंडा हा फारच गोड असतो. तेव्हा अर्जुन अगदी आनंदाने सर्वांना सांगत असतो की पुरणाचा उंडा अगदी गोड आहे. आणि थोड्याच वेळात अर्जुनला पुरणाच्या उंडामध्ये खडा लागतो. तर अर्जुन सांगतो की अरे यामध्ये तर खडा आहे. तेव्हा विमल म्हणते की हो, हरभऱ्याची डाळ निवडताना एखादा खडा राहिला असेल त्यामध्ये, कधी कधी तर आमच्याकडनं सुद्धा चूक होते. तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे. अर्जुन पुन्हा उंड्याचा दुसरा घास घ्यायला जातो. पुन्हा त्याच्या दाताखाली खडा येतो. पूर्णाजी म्हणते की हा सर्व काय प्रकार आहे? त्यावर विमल म्हणते की पूर्णाजी, अहो आमच्याकडे पद्धत आहे. मेवणीने मुद्दाम पुरणाच्या उंड्यामध्ये खडे भरायचे असतात आणि बहिणीच्या नवऱ्याने ते ओळखून खायचे असतात, म्हणूनच तर याला धोंडे मांस म्हणतात. अस्मिता म्हणते की काही पण काही, असं कुठे असतं का? पूर्णाजी म्हणते की अस्मिता, आता सगळ्यांच्या रीतीभाती आपल्याला थोडी माहीत असणार. अश्विन अर्जुनचा मजाक करत म्हणत असतो की दादा, आता तू खाते दगडधोंडे. विमल म्हणते की अश्विन दादा, आता तर तुम्ही हसून घ्या, परंतु काही दिवसानंतर तुमच्यावर देखील ही वेळ येणार आहे. तेव्हा अश्विनचा चेहरा मात्र उतरतो. सायलीने हे नोटीस केलेलं असतं. कुसुमताई म्हणते की बरं कल्पनाताई, आता मला जेवढे विधी करायचे होते तेवढे तर माझे करून झालेत, आता मी निघते. सर्वजण जाण्याच्या तयारीमध्ये असतात. तेव्हा अस्मिता म्हणते की कुसुम, तू अर्जुनचं वाण अगदी मस्त केलंस हा. चांदीचं निरांजन, जोडवी, साडी, साजूक तुपातले अनारसे, कसं काय परवडलं ग तुला हे? आश्रमात तर हे सर्व बघायला सुद्धा मिळत नसेल.
कल्पना म्हणते की अस्मिता, तुझ्या जिभेला कधी लगाम लागणार आहे का गं? अस्मिता म्हणते की अगं मम्मा, मी असं कुठे काय बोललं? आयजीच्या जीवावर बायजी होती ही कुसुम. लोकांकडून पैसे उकळायचे आणि सण साजरा करायचा. कुसुम म्हणते की काय, मी कोणाकडनं पैसे उकळले? अर्जुन म्हणतो की असं काय बोलतेस अस्मिताई? त्यावर अस्मिता म्हणते की मी कुठे काय बोलले, शेवटी वकिलाची बहीण आहे ना मी. पुराव्याशिवाय मी काहीच बोलत नाही. हे जे वाण मिळालंय ना तुला, ते कुसुमच्या पैशांनी नाही तर आपल्या पैशांनी मिळालंय. हो ना कुसुमताई. तेव्हा कुसुमताई देखील गप्प असते आणि बाकीचे सर्वजण आश्चर्याने कुसुमताईकडे बघत असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी, या घरामध्ये आधीसुद्धा माझ्यावर पैशांवरनं खूप आरोप झालेत, पण त्यातला एकही आरोप सिद्ध झाला नाही. जो पैसा आमच्या मेहनतीचा नाही त्या पैशांना मी हातही लावणार नाही. पूर्णाजी म्हणते की मग सिद्ध कर की या बाईने कल्पनाकडून पैसे घेतले नाहीयेत. तेव्हा कुसुमताई सर्वांसमोर हात जोडत आणि रडत म्हणत असते की मी मधुभाऊंची शपथ घेऊन सांगते की हा सर्व खर्च मी केलाय. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.